नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे शिवनेरी, लेण्याद्री आणि ओझर गणपती. हे ठिकाण पुण्यापासून 105 ते 110 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्हाला जर पुण्यापासून वन डे ट्रिप प्लॅन करायची असेल तर हे नक्कीच चांगले ऑप्शन आहे. आमचं पहिलं ठिकाण असणार आहे लेण्याद्री. तुम्ही बघू शकता ही कमान. हाच रोड पुढे जाऊन शिवनेरीला सुद्धा जातो, पण आमचा पहिला स्टॉप असणार आहे लेण्याद्री. लेण्याद्रीचं जर सांगायचं ठरलं तर लेण्याद्री म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आहे. लेण्याद्रीकडे जाण्याच्या रोडला अतिशय सुंदर असे शेतमळे आहेत, त्यामुळे वातावरण एकदम निसर्गरम्य वाटत आहे. आम्ही आता लेण्याद्रीच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकतात या डोंगरात कोरलेल्या अतिशय सुंदर लेण्या आहेत. गाडीवरती जात नसल्याने आपल्याला पायथ्याशीच गाडी लावून जावे लागेल. डोंगराच्या पायथ्याशीच इथे उजव्या साईडला पेड पार्किंग आहे आणि पार्किंग अतिशय सुटसुटीत असल्यामुळे पार्किंग किंवा गाडी लावण्याचं काहीच टेन्शन नाहीये. इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप सारी दुकानं आहेत, जिथे शोच्या वस्तू, लाकडापासून बनवलेल्या वस्तू, त्यानंतर काही नाश्ता करायचा असल्यास, काही पेय प्यायचे असल्यास ते सुद्धा अवेलेबल आहेत. लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आहे. सुमारे 30 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. 7व्या गुहेत आता गिरिजात्मक गणपती मंदिर सुद्धा आहे. हे गणपती मंदिर अष्टविनायकापैकी 6वा गणपती म्हणून गणले जाते. भारतीय पुरातत्व खात्याकडे असल्यामुळे येथे जाण्यासाठी आपल्याला 25 रुपयाचे तिकीट काढावे लागते. तिथे वरती गेल्यावरती खूप मोठ्या तुम्ही वरती जर काही नेत असाल म्हणजे प्रसाद किंवा खाण्याच्या काही वस्तू तर इथे थोडस सावधान राहा, कारण की वरती खूप माकडे आहेत. वरती लेण्या आणि मंदिराचे व्हिडिओ आम्हाला काढता नाही आले, पण तेथे अतिशय सुंदर दृश्य होतं. ते ठिकाण झाल्यानंतर आम्ही निघालोय शिवनेरी किल्ल्यावरती. या कमानीतून पुढे गेल्यावरती तुम्ही बघू शकता हा डोंगर. या डोंगराच्या टोकावरतीच आहे शिवनेरी किल्ला. समोर तुम्ही बघू शकता येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे. आता आम्ही पोहोचलो आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. पुण्यापासून सुमारे 105 किलोमीटर आहे आणि समुद्र सपाटीपासून हा किल्ला 3500 फूट उंचीवर आहे. किल्ल्यावरती पार्किंगची वेगळी व्यवस्था नाहीये, त्याच्यामुळे रस्त्याच्या कडेलाच तुम्हाला वाहने लावून वरती जावे लागेल.
किल्ल्याच्या पायथ्याशीच इथे तुम्ही बघू शकता काही दुकान आहे जिथे शोच्या वस्तू आणि नाश्ता किंवा काही पेय प्यायचे असल्यास ते सुद्धा भेटते. गडावरती मात्र याची काहीच व्यवस्था नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जर काही पाणी किंवा नाश्ता न्यायचा असेल तर इथूनच घेऊन जावं लागेल. गडावरती कोणत्याही प्रकारचे प्लास्टिकला बंदी आहे. आम्ही सुट्टीचा दिवस निवडल्यामुळे तुम्ही बघू शकतात खूप सारे शाळकरी मुले, त्याचप्रमाणे फॅमिलीत सुद्धा इथे पिकनिक साठी आले आहेत. गडावरचा परिसर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे, त्याच्यामुळे आपणही याची स्वच्छता राखण्याची काळजी घ्यावी. हा किल्ला महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत चांगल्या प्रकारे मेंटेन केला आहे. जागोजागी इथे दरवाजे आहे आणि त्याचबरोबर त्याच्याच शेजारी त्याची पूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे. परिसरात रस्त्याच्या कडेलाच तुम्ही बघू शकता गार्डन बनवले आहे. त्याचप्रमाणे बसण्यासाठी जागोजागी बेंच सुद्धा ठेवण्यात आले आहे. गडावरती त्याचबरोबर स्वच्छतागृह, स्वच्छ पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे. गडावरती मुख्यपणे दोन ठिकाणं आहेत जिथे आपण जाणार आहोत. पहिले म्हणजे शिव जन्मस्थळ आणि दुसरे म्हणजे शिवाई माता मंदिर. इथून सरळ पुढे गेल्यावरती शिवाई मातेचं मंदिर आहे आणि पायऱ्या चढून गेल्यानंतर शिव जन्मस्थळ आहे. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा शिव जन्मस्थळाकडे चाललो आहे.
इथे जुन्या काळाचं जातं ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अंदाजे बैलगाडीच्या चाकाच्या आकाराचं हे जातं आहे. आता आपण किल्ल्याच्या टोकावर पोहोचलो आहे. इथे तुम्ही बघू शकता पुढे ही जी समोरची इमारत दिसत आहे तिथे आहे शिवजन्मस्थळ. आज थोडीशी गर्दी असल्यामुळे तुम्हाला लाईन मध्ये उभे राहून मगच वरती जाता येईल. मध्ये आल्यानंतर पहिल्या मजल्यावरती तुम्ही बघू शकता फक्त मोकळी इमारत आहे. मात्र तुम्ही खाली आल्यानंतर तिथे पाळणा आणि शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. तिथून आता आम्ही निघालो आहे शिवाई मातेच्या मंदिराकडे. आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या ठिकाणाकडे, जे म्हणजे ओझर. ओझर गणपती हे अष्टविनायकापैकी 7वा गणपती विघ्नहर म्हणून या गणपतीची ओळख आहे. हे गणपतीचे मंदिर ओझर येथील कुकटी नदीवरती वसलेले आहे. आम्ही सुमारे 4 ते 5 वाजेच्या सुमारास इथे पोहोचलो होतो. सूर्य मावळायच्या वेळेसचं हे सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता. मंदिराच्या जवळपासच खूप सारे नाश्त्याची दुकानं, त्यानंतर शोचे वस्तूचे दुकानं सुद्धा अवेलेबल आहेत.
1785 साली बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला. पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावरती आणि नाभीवरती हिरे आहेत. मध्ये गेल्यावरती आम्ही मंदिर दाखवू. कळसावरती खूप सुंदर छोट्या छोट्या मूर्ती कला देखील केलेल्या आहेत. या ठिकाणांना नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.